बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या दफनविधीला आठवड्याभरानंतरही जागा मिळत नाहीये। उल्हासनगरमध्ये दफनविधीची तयारी करण्यात आली होती। प्रशासनाने खड्डा देखील खणला, पण आता शिंदेंच्या शिवसेनेने हा खड्डा जाऊन बुजवलाय। उल्हासनगरच्या शांतीनगरमधील स्मशानभूमीत त्याचे दफनविधी पार पडणार होते, पण आता शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि त्यामुळे आता प्रशासन नेमकं काय करणार याकडे लक्ष लागलंय। अक्षय शिंदेच्या दफनविधीला इथं विरोध झालेला आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी आले शांतीनगर स्मशानभूमीमध्ये आणि तिथं जाऊन त्यांनी खणलेला खड्डा जो आहे तो बुजवलाय। प्रशासनाने इथं खड्डा खणला होता। अक्षयच्या दफनविधीला आधी बदलापूर त्यानंतर अंबरनाथमध्ये देखील विरोध झाला होता आणि आता उल्हासनगरमध्ये त्याचा दफनविधी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला, तर उल्हासनगरमध्ये देखील विरोध होऊ लागलाय। बलात्कार चिमुकली अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याला आज उल्हासनगरमधील शांतीनगर स्मशानभूमीत दफन करण्यात येणार होतं। हा जो खड्डा जो शांतीनगर स्मशानभूमीत करण्यात आला होता आणि तो खड्डा आता बुजवण्याचं काम चालू आहे। इथल्या जे शिंदे गटाचे शिवसेना आहे ते शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे हा विरोध केला जातो आणि पाहायला गेलं तर आता शांतीनगर स्मशानभूमीत अक्षय शिंदेच्या अंत्यविधीसाठी जो दफनभूमीसाठी जो खड्डा खणण्यात आला होता तो खड्डा कुठेतरी विझवण्यात आलेला आहे आणि आता इथे जे पोलीस पण पोचलेले आहेत। काही दिवसांपूर्वी अक्षयचा एन्काउंटर झाला, जो मुंब्र्यामध्ये बायपास रोडवरती हा एन्काउंटर करण्यात आला आणि यानंतर आता स्मशानभूमीमध्ये ज्या पोलिसांनी म्हणजे शिवसेनेने जो विरोध केलेला आहे त्यानंतर स्मशानभूमीत ह्या इथले ACP तसेच मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अवघडे साहेब हे इथे पोचलेले आहेत। अजित साम TV उल्हासनगर। तर आपण बघतोय अक्षयच्या दफनविधीला आता उल्हासनगरमध्ये विरोध झालेला आहे। पोलिसांनी इथं बंदोबस्त वाढवलाय। अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी जो खड्डा खणण्यात आला होता तो खड्डा शिंदे शिवसेनेनं जाऊन बुजवलेला आहे।